आज देखील आपणास सुवर्ण संधी आहे. आपण देखील कुपन खरेदी करा आणि मोबाईलचे मानकरी ठरा. थँक्यू. सिया 11 आपल्याला शेवटचा पुकार आहे. आपण जर 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवला नाही तर आपल्याला धावांची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सिया 11 दापोली 11 संघाचा कर्णधार आपण विनंती करतो आपण या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. दापोली 11 आपणास विनंती करतो. सिया 11 संघाचा थँक्यू व्हेरी मच वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. 12वा खेळाडू 5 षटकांची लढत आपण पाहतोय ऐतिहासिक गोळीबार मैदानावरती. आणि माध्यम आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक 2021 स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या सत्रामध्ये एक ग्राम सामन्यामध्ये आपण पाहिलं उदळे संघाने अष्टविनायक तिसंगी खेळ संघावरती एकतर्फी मात केली होती. आजची सलामी दिली होती. पुढच्या फेरीचं तिकीट कन्फर्म केलं होतं. इथे आपण पाहिलं एक हाय व्होल्टेज ड्रामा आहे. एकापेक्षा एक आयकॉन खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा आहे. लाख मोलाची स्पर्धा, स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी ही स्पर्धा आहे. अर्थातच मनसे पुरस्कृत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगराध्यक्ष चषक 2021 पंचा सामना चालू करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. आपण पाहिलं तर अर्थातच सिया 11 संघाची सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. किरण पवार रायगड का टायगर. आपण पाहिलं तर एक जबरदस्त फलंदाज मॅन इन फॉर्म आपण पाहिलं तर किरण पवारने खऱ्या अर्थाने स्पर्धा गाजवली होती. फ्रेंडशिप ट्रॉफी 2018 अप्रतिम अशी कामगिरी करताना तिरुपती सावर्डे संघातून खेळताना अजिंक्यपद पटकावून दिलं होतं. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अर्थातच फलंदाज रजत मुंडे हा देखील एक आयकॉन खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट माध्यमातून आपण या खेळाडूचा खेळ पाहतो. प्रत्यक्ष पाहण्याची संधी मात्र दिली जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगराध्यक्ष चषक 2021 सलामीचं षटक उमेश वाघ गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. किरणसाठी पहिला चेंडू राईट राऊंड विकेटचा मार आहे. हो स्टँडर्ड डिलिव्हर्ड सलामी दिले संजय राव कदमांना. व्हॉट अ शॉट. डीजे हॅलो. आणि ॲज आयकॉन म्हणून काय सुंदर सुरुवात आहे. किरण ज्याचं मी कौतुक करत होतो कौतुकास पात्र ठरतोय. आणि आपण समालोचन करतो आणि जेव्हा आपण एखाद्या खेळाडूचं कौतुक करतो आणि तो फलंदाज चांगली फलंदाजी करतो शब्दांना देखील मोल असतो. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्टार्ट. किरण ऑन फायर. राऊंड विकेटचा मारा. हो बॅक टू बॅक आपण पाहिलं तर पटका हवेत आहे. पटका फसतोय. ओहो सुंदर झेल टिपला. एक तेरी तो एक मेरी तू शेर तो मैं सव्वा शेर. प्रश्न का जवाब उत्तर से, ईट का जवाब पत्थर से, सौ सोनार की तो एक लोहार की. अप्रतिम जवाब दिला जात आहे. किरण बॅक टू द पॅवेलियन. डीजे इथं आपण पाहिलं तर क्रिकेटचा बाहुबली अर्थातच मॅन फ्रॉम नालासोपारा सुमित ढेकळे अप्रतिम झेल टिपलाय आणि सुंदर झेल टिपलाय. एका मोठ्या खेळाडूचा झेल एका मोठ्या खेळाडूच्या मार्फत टिपला जातोय. चांगलं प्रदर्शन आपण पाहतोय कारण पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं होतं मॅन फ्रॉम रायगडचा किरण आणि त्याला मात्र एक जबरदस्त उत्तर दिले जात आहे. अर्थातच उमेश वाघ वाघासारखी गोलंदाजी आपण पाहतोय. कमबॅक केलंय. इथे मात्र सुमित ढेकळेचं कौतुक करावं तेवढं थोडं. सुंदर झेल टिपलाय. आणि आपण पाहिलं तर धावत जाऊन घेतलेला झेल होता. मागे जाऊन घेतलेला झेल होता. 1983चा वर्ल्ड कप आपल्याला आठवत असेल. एका झेलने संपूर्ण वर्ल्ड कप जिंकला होता इंडियाने. कपिल देव निकंज, विवेंद्र रिचर्डसन अफलातून फलंदाजी करताना
सामना कमी धावांचा पाठलाग करताना कपिल देव निकंज जो झेल टिपला होता त्या झेलवर इंडियाने वर्ल्ड कप देखील जिंकला होता. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच जितो मॅच. मोठा मासा गळायला लागतो पहिल्या षटकामध्ये. सुंदर कमबॅक आहे उमेशचं. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. हो ब्लॉक होलमध्ये टाकलाय. चेंडूला खोदून काढलाय. सीमारेखा पार चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. सुंदर फटका अप्रतिम फटका. डीजे धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 1-10 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस ऑफ फर्स्ट. उमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. ओव्हर द विकेटचा मारा. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहिलं तर कब्बी खुशी कब्बी गमवाला षटक आहे. कारण पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं किरणने. षटकार मारला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर कमबॅक केलं होतं उमेशने. षटकार विकेट डॉट 4 असे षटक आहे. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो इथे फटका सुंदर आहे. सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच 1 बाउन्स 4. मिलिंग रन 4 तो बेडा होगा पार. मस्ट नेडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साईड. महत्वाच्या क्षणी आले चौका. डीजे मधून आलेला एक देखणा फटका आपण पाहतो मित्रांनो. हाफवळी स्वरूपाचा चेंडू होता आणि नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सुंदर खणखणीत दणदणीत चौकार. पुढचा चेंडू उमेश. फुलटॉस चेंडू आहे. चुकीला माफी नाही. बॅक टू बॅक षटकार आहे. वॉट बॅटिंग. रजत मुंडे ऑन फायर. डीजे राज ठाकरे. आणि गेल्या वर्षीच्या इतिहासात आपण पाहिलं तर साईरत्न रत्नागिरी एक मोठी स्पर्धा आपण पाहतो रत्नागिरी जिल्ह्यातील. आणि त्या स्पर्धेमध्ये ह्याच डावखुरा शैलीदार फलंदाज रजत मुंडेने महत्त्वाच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आणि त्याच प्रकारचा फॉर्म त्याच प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय. कार्बन कॉपी आपण पाहतोय त्याच सामन्याची. रजत मुंडे ऑन फायर. 20 धावा. पॉवर प्लेचं एकच षटक असणार आहे. थँक्यू. 5 षटकांची लढत आहे. 4 गोलंदाज 2-1-1-1 गोलंदाजीचं पृथक्करण. पहिलं षटक संपत आहे. महागड षटक उमेशचं. तब्बल 20 धावा कुठल्या आहेत. स्ट्राईकवर नवीन फलंदाज अक्षय पवार. आपण पाहिलं तर किरण पवार याचा सक्का बंधू. क्रिकेटमध्ये आपण पाहिला कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, युसुफ पठाण, युसुफ पठाण आणि त्याचप्रमाणे इरफान पठाण चांगली कामगिरी देशासाठी करताना आपण पाहिलं. इथे मात्र कृणाल आणि किरण 2 सख्खे बंधू मैदानाच्या मध्यभागी पाहतोय. आणि ज्या ज्या सख्या बंधूंनी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुंदर कामगिरी केली. इथे मात्र तशीच कामगिरी करावी लागेल ॲज द आयकॉन म्हणून. नक्कीच कृणाल आणि किरणला. किरणने मात्र अप्रतिम सुरुवात केली आणि त्याच्या बॅटमधून आपण आक्रमक फटके देखील पाहिलेत. कृणाल स्ट्राईकवर आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. कैवल्य पाटील मॅन फ्रॉम अलिबागचा एक दर्जेदार शैलीदार गोलंदाज. इथे मात्र फटका फसतोय. चेंडू हो एक सोपा झेल आहे. मिलिंगेर आपण पाहिलं तर फलंदाज बाद. कमान डीजे
इथं पण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सलग 6 षटकारांसाठी अर्थातच पराग मोबाईल यांच्याकडून कंपनीचा आकर्षक मोबाईल असणार आहे. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी, सलग 6 षटकार. हो हो, बॅक टू बॅक दुसरा फटका. इथे मात्र फलंदाज सुंदर झेल टिपला. एक अप्रतिम कमबॅक आपण पाहतोय. अर्थातच जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. कैवल्य पाटील मॅन फ्रॉम अलिबाग बॅक टू द पॅव्हेलियन परतावं लागत आहे. अर्थातच रजत मुंडेची एक जबरदस्त खेळी संपुष्टात येते. डीजे मधुर संगीत. आणि अबीच्या बॅटमधून निघालेला सुंदर फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू अडवलं जातोय. एकने धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 2. धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 27, माफ करा 28-28. लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस 9 सेकंड ओव्हर. 5 षटकांची लढत आहे आणि आक्रमक सुरुवात आपण पाहिली होती. किरण पवारने ज्या प्रकारची सलामी दिली होती त्यानंतर कैवल्य पाटील मात्र जखडून ठेवत आहे. सुंदर षटक आहे, प्रभावी षटक. ओव्हर द विकेटचा मारा, खोदून काढल्या चेंडूला हेलिकॉप्टर. महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याची आठवण करून दिली. काय जबरदस्त सलामी आहे. प्रमुख पाहुण्यांना आपण पाहिली तर दिलेला हा सलामी अप्रतिम फटका आहे. डीजे इथे पण पाहिली तर 2 षटकांचा केस संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 34. पहिले षटक हाताळताना उमेशने आपण पाहिलं तर एक मोठं षटक, 20 धावांचं मोठं षटक आपण पाहिलं. त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक केलं होतं. अर्थातच कैवल्य पाटील मॅन फ्रॉम अलिबाग. त्यानंतर शेवटचे चेंडूवरती आक्रमक षटकार मारून त्या षटकाला देखील मोठं बनवलं आहे. खऱ्या अर्थाने नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच प्रणयच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम असा फटका होता. खोदून काढलं होतं. महेंद्रसिंग धोनी, कुणाल, हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा फटका आपण पाहिला. धावसंख्या आपण पाहते 2 षटकं संपत आहेत. 34 धावा फलकावरती लागत आहेत. 34 लॉस ऑफ 2 विकेट, एंड ऑफ सेकंड ओव्हर. 5 षटकांची लढत आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत 3रं षटक आहे. केतन भोईर, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधील. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. गोईंग अँड गॉन. डीजे व्हॉट अ शॉट. अभिच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम फटका आपण पाहतोय. रडारमध्ये चेंडू होता आणि स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम फटका आपण पाहिला. व्यासपीठाला सलामी दिली. क्रिकेटमधील सर्वात देखणार फटका, स्ट्रेट ड्राईव्ह. धावसंख्या आपण पाहिली तर 40 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3 आणि षटकाराने स्वागत केले नवीन गोलंदाज केतन भोईर. पुढचा चेंडू, हो इथं पण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहिले तर वाईट यॉर्कर. क्रिकेटमध्ये 4थ्या आणि 5व्या यष्टींवरती चेंडू टाकला जातो. क्रिकेटमध्ये ह्या चेंडूने गोलंदाजाला भरपूर न्याय दिला आहे. सर्वांनी विनंती करतो मास्कचा वापर करा. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क. वारंवार आम्हाला इथे फोन येत आहेत. आपल्याला स्पर्धा चांगली पाहायची असेल तर सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करा प्लीज. सर्वांना विनंती करतो. पुढचा चेंडू, हो इथं मात्र फटका फसतोय. पुन्हा एकदा पॉईंटच्या पट्ट्यात चेंडू.
एक धावेसाठी एकने धावसंख्या आपण पाहिली तर 41, 41 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3. समोर अब्दुल कादीर संघ आणि जे क्रीडा रसिक बसलेत त्यांना विनंती करतो आपण सोशल डिस्टन्सचा वापर करा. प्लीज अंतर ठेवा. समोरच्या गॅलरीमध्ये बसलेले सर्व क्रीडा रसिक मास्क घाला प्लीज विनंती करतोय. आपण ह्या सामन्याला अनेक अडथळे असताना देखील त्या अडथळ्यांवरती मात करून ही स्पर्धा घेतोय, संपन्न करतोय. स्पर्धा जर चांगली संपन्न व्हायची असेल, चांगले सामने पाहायचे असतील आणि आपल्याला अंतिम सामना खेळायचा असेल तर विनंती करतो आम्हाला सहकार्य करावा. सर्व क्रीडा रसिक मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, नियम पाळा आणि संकट टाळा प्लीज. फलंदाज बाद डीजे. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर. आणि 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकं 25 मिनिटांमध्ये संपणं नितांत गरजेचं आहे. वेळेचं भान ठेवा. आजच्या सत्रात अत्यंत भरीव सत्र आहे, भरपूर सामने खेळवायचे आहेत. केतनचा पुढचा चेंडू, हो पुन्हा एकदा चेंडू आहे, फटका फसतोय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि फलंदाज बाद टू द पॅव्हेलियन. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. केतन भोईर ऑन फायर डीजे. बॉलिंग सत्रामध्ये आपण पाहिलं तर उधळे 11 संघाचा स्वरूप या स्पर्धेमध्ये सुंदर हॅट्रिकची नोंद केली. संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली जाते. विनंती करतो अब्दुल. हॅलो, कृपया समोरच्या गॅलरीमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी अंतर ठेवून बसायचं आहे. कृपया सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. अब्दुल कादीर संघ आणि इकडे जे प्रेक्षक खुर्च्या घेऊन बसलेत त्यांनी कृपया तिथून उठायचं आहे. कृपया सहकार्य करा तरच उद्याचीपर्यंत ह्या संघाच्या अंतिम फायनल पाहायला मिळेल आपल्याला. कृपया यूट्यूबवरून जी लिंक पाठवले त्याच्यावरून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटा. तसेच सर्वांनी मास्क वापरायचा आहे. स्वस्तीच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवरती एक जबरदस्त फटका पण पाहिला आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन चेंडू थांबतोय. धावसंख्या पण पाहिली तर 47 एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 4 गडी बाद 37 धावा फलकावरती लागत आहेत. 47 धावा 47. या स्पर्धेच्या माध्यमातून सलग 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूला पराग मोबाईल यांच्या माध्यमातून आकर्षक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असणार आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. इथे पण पाहिलं तर 3 षटकं संपत आहेत. 47 धावा फलकावरती लागतात. 4 गडी बाद. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. अर्थातच वैभव राईट अप ओव्हर द विकेट समारा. स्ट्राईकवर फलंदाज शुभम. इथे मात्र नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. 5 धावांचा बोनस आहे. आपण पाहिलं तर बिमर स्वरूपाचा चेंडू तर 5 धावांचा बोनस मात्र मिळतोय. संघाचं अर्धशतक फलकावरती लागत आहे तर 52 धावा. आपण पाहिलं तर 4थं षटक चालू असताना 4 गडी बाद 52 आणि इथे पण पाहिलं तर 5 धावांचा बोनस आहे. फ्री हिटचा देखील एक सुवर्ण संधी आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ज्या फलंदाजाला फ्री हिटचा मान मिळाला आहे त्या चेंडूवरती आपण षटकार चौकार बसताना पाहिला आहे. स्ट्राईकवर नक्कीच शुभमला सुवर्ण संधी आहे. हो सुंदर कमबॅक आहे. वेगवान चेंडू होता. वाऱ्याच्या वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेतला जातो. निर्धाव चेंडूची सांगता मात्र होते. षटक क्रमांक 4 धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 53 धावा. माफ करा 4 गडी बाद 52. 52 लॉस ऑफ 4 विकेट प्रोग्रेस ना 4th ओव्हर. वैभव राईट अप ओव्हर द विकेटचा मारा शुभमसाठी. हो शुभम देखील दाखवतो एक तेरी तो एक मेरी तू शेर तुम्ही संवाद शेर. मी देखील या स्पर्धेमध्ये इतने काय लांब न कशासाठी आलोय, खेळण्यासाठी आलोय आणि दाखवून देतोय. त्याला देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. एका षटकाराचं उत्तर दिलं जात आहे 2 निर्धाव चेंडूने. वाट अ कमबॅक वैभव.
गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राईट टॅप ओव्हर द विकेट. सुंदर फटका आहे. इथं आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट फटका डीप मिड ऑनच्या पत्त्यात चेंडूला अडवलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढते 53. लॉस ऑफ 4 विकेट. प्रोग्रेस नाव 4th ओव्हर 5 षटकांची लढत आहे. क्रीडा रसिकांना विनंती करतो सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करा. मास्क वापरणं कंपल्सरी असणार आहे. प्रत्येक क्रीडा रसिक हा सामना यूट्यूब tenniscricket.in माध्यमातून दाखवला देखील जातो आहे आणि विनंती करतो आपण घरी बसून देखील सामना पाहू शकता. नियमांचं पालन करा आणि संकट टाळा. प्लीज विनंती करतो सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. राईट मोर द विकेट. हो हॉट अ कमबॅक वॉट अ बॉलिंग आणि दाखवून देतोय की मी आयकॉन खेळाडू आहे आणि मोठ्या पटल्यावरचा मोठा खेळाडू आहे आणि मोठ्या पटल्यावर कशा प्रकारची कामगिरी करायची, एका मोठ्या खेळाडू कसं जखडून ठेवायचं. कंजूस गोलंदाजी आहे आणि अशा गोलंदाजीची नितांत गरज होती कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा फलकावरती लागल्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याचं एक प्रभावी षटक आहे. संकट मोचक म्हणून वैभवजी गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी आहे. राईट मोर द विकेट. ओहो हॉट अ बॉलिंग. वैभव ऑन फायर. जकडून ठेवलंय. जे स्लाव बॉल्स म्हटले जातात 4थं आणि 5वं षटक हाणामारीचं म्हटलं जातं तिथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. जकडून ठेवलंय आणि नक्कीच मिटिंग घ्यायला देखील भाग पाडले कारण आतापर्यंत मिटिंग होत नव्हत्या कारण चौकार येत होते षटकार येत होते. इथे मात्र 2 खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. भाग पाडलंय अर्थातच मिटिंग घेण्यासाठी भाग पडलंय ते वैभवने. वॉट अ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी आहे आणि जेव्हा त्या एखादा आयकॉन खेळाडू अशी कामगिरी करतो ना तेव्हा संघाचा आयोजक मालक देखील खुश होत असतो. जबरदस्त गोलंदाजी आहे. राईट मोर द विकेट. अकूट टप्प्यात चेंडू फटका फसतोय. डीप फांडलेच्या पट्ट्यात चेंडू ढकललाय. मित्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्या आपण पाहिलीत. ओहो तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉनस्ट्राईक गेटला फेक होते आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. 5 गडी बाद. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 4 55 55 लॉस ऑफ 5 विकेट. प्रोग्रेस नाव 5th ओव्हर. कमांड डीजे. महाराष्ट्राची शान म्हणून एकच वाघरे थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर क्रीडा रसिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. नगरपालिकेचं स्क्वॉड पथक या स्पर्धेमध्ये निरीक्षण करण्यासाठी येतोय. विनंती करतो जो क्रीडा रसिक मास्क नाही बांधणार त्यांना 500 रुपयाच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. विनंती करतो आपण त्यापेक्षा मास्क वापरा आणि संकट टाळा कारण नगरपालिकेचं स्क्वॉड नगरपालिकेचं पथक आपल्या शेजारी घोंगावत आहे. आपल्या शेजारी आहे. आपल्याला समजणार देखील नाही की कधीवरती आपल्यावरती अटॅक केला जाईल, आपल्याला पकडलं जाईल. विनंती करतो कंपल्सरी मास्क महत्त्वाचा आहे कारण ही सामना पोलीस पथक देखील पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन पाहत आहेत आणि ते देखील समोर बसून पोलीस स्टेशनच्या स्क्रीनमध्ये हा सामना देखील पाहत आहेत आणि ज्यांच्या कोणाच्या मास्क नाही आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अत्यंत महत्त्वाचं आहे. जो क्रीडा रसिक मास्क बाळगणार नाही त्याला 500 रुपयाच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दंड भरावा लागेल. विनंती करो मास्क पाळा आणि संकट टाळा. विनंती करतो मास्क कंपल्सरी आहे. पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा सामना पाहिला जातोय. पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी हा सामन्याचा स्टेट लाईव्ह प्रक्षेपण पाहतात. विनंती करतो मास्क वापरा आणि संकट टाळा. नगरपालिकेची माणसं आपल्या अवतीभोवती आहेत. प्लीज विनंती करतो. 5वं षटक. पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. चेंडूला ढकलला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात चेंडू अडवलं जातं. जो चोटी डाव घेण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर अत्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि जे मुंबईचे खेळाडू असतात त्यांचं हे काय वैशिष्ट्य असतं. सिंगलचं डबल, डबलचं टेबल, टेबलचं चौबल. रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हटलं जातं राजकारणामध्ये आपण पाहिलं तर उमेदवार जिंकण्यासाठी मतांची गरज असते, विद्यार्थ्यांना घडण्यासाठी गुणांची गरज असते आणि जर क्रिकेटचे सामने जिंकायचे असेल ना तर अशा छोट्या धावांची नितांत गरज असते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने वाढते. 57 57. हो इथे आपण पाहिलं तर बॅक टू द बॉलर. पटकन नो मॅन्स लँडमध्ये आहे. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. क्रिकेटमध्ये रनिंग कसं करायचं ते खरोखर मुंबईच्या खेळाडूंकडनं शिकलं पाहिजे. छोटी मैदानं असतात म्हणून तर छोट्या धावा घ्याव्या लागतात. त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहतोय. मैदानात असलेली जोडी अर्थातच शुभम आणि सिद्धार्थ. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. राईट मोर द विकेट. हो सुंदर कमबॅक आहे. पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं. गोलंदाज आपण पाहिला वैयक्तिक कोट्यातील दुसरं. संघामार्फत 5वं आणि अंतिम षटक. उमेश वाघ वाघासारखी गोलंदाजी करतोय. वाघाची डहाळी पोडतोय. निर्धाव चेंडू टाकतोय. आणि आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये षटकारांनी चौकाने नव्हे तर सिंगल डबलने देखील सामने जिंकता येतात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली केली तर त्या देखील धावा असतात. क्रिकेटमध्ये धावा महत्त्वाच्या असतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. बॅट चिकट घेऊन चेंडू. इथे मात्र जीवदान मित्र कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच जितो मॅच. आणि ज्या ज्या फलंदाजाला क्रिकेटमध्ये जीवदान मिळलं आहे आपण इतिहास घडताना देखील पाहिलं आहे. जिवंत उदाहरण सांगतो. अशाच प्रकारची स्पर्धा गेल्या आठवड्यात केली ऐतिहासिक पोनताला मैदानावरती. अनिकेत सानप
आपण पाहिलं तर एक जबरदस्त फलंदाज आहे. त्या खेळाडूला जीवदान मिळतं. नितीन माटुंगे देखील होता. 6 चेंडू इथं आपण पाहिलं तर हा मात्र निर्धाव चेंडू आहे. धावसंख्येकडे पाहिलं तर षटक क्रमांक 5 शेवटचं आणि अंतिम षटक आहे. आणि नक्कीच धावसंख्या आपण पाहिली तर 70. धावसंख्या आपण पाहिली तर 60. 60 धावा फलकावरती लागतात. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू 5वं षटक आहे. हो सुंदर फटका. अशा फटकांची नितांत गरज. ओ 1 हँडेड कॅच. पकडू कॅच जीतो मॅच म्हटलं जातं. जिवंत उदाहरण पण पाहतं. झेल टिपलाय फलंदाज. बॅक टू द पॅव्हलियन. डीजे आणि आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना अर्थातच नाणेफेकीचं कौल जिंकलं होतं दापोली 11 संघाने आणि धावांचा पाठलाग पसंत केलं होतं. परंतु इथे फलंदाजी करताना 60 धावा फलकावरती लागतात. ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहिली होती, पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 36 धावा फलकावरती लागल्या. सिद्दीक असं वाटलं होतं की 5 षटकामध्ये 75 ते 80 धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. त्यानंतर मात्र जे गोलंदाजांनी कमबॅक केलं होतं, अर्थात तिसरं षटक नक्कीच तिसरं षटक हाताळलं होतं. वैभवने सुंदर गोलंदाजी केली होती, जखडून ठेवलं होतं. विघ्नेशने देखील अप्रतिम गोलंदाजी करताना चांगली साथ दिली होती. आणि शेवटचं षटक जे हाणामारीचं म्हटलं जातं, त्या षटकात तर कमाल केली होती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर उमेश वाघ कमबॅक करतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक संघामार्फत 5वं षटक होतं. त्या षटकात कमबॅक करताना जखडून ठेवलंय. आणि आपण पाहिलं तर 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. येणाऱ्या 5 षटकात काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी पुन्हा एकदा निमंत्रित करतोय नक्कीच यंग टॅलेंट सिद्दीकला. ओ टू सिद्दीक. डीजे सिद्दीकचं स्वागत आपण एका मधुर संगीतने करूया. डीजे शोभिमान दर्शवणारी अशी स्पर्धा आहे. 2021चा रणसंग्राम आणि महासंग्राम पाहतोय. ओपन पॅनलमधला आजच्या दिवसातला पहिला मॅच आपण पाहिला तर निश्चित गाव टू गावमधला पहिला मॅच आपण पाहिला. त्याच्यानंतर ओपन पॅनलमधला पहिला मॅच मैदानामध्ये पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. एक दर्जेदार अशी लढत आहे, मानाची अशी लढत आहे आणि खऱ्या अर्थानं मोठी लढत मैदानामध्ये आहे. सुमित ढेकले आणि त्याचबरोबर 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रशांत मैदानामध्ये आहे. एक मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं प्रायोजित केलेली दर्जेदार अशी स्पर्धा आहे आणि दिमागदार अशा स्पर्धेचं आयोजन देखील केलं आहे. खरं अर्थानं या स्पर्धेला नाव दिलं आहे नगराध्यक्ष चषक 2021चा रणसंग्राम आणि महासंग्राम. आम्हा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय आणि सर्वांच्या साक्षीनं आपण निश्चित आजचा दिवस पार पडणार आहोत. या स्पर्धेतला 3रा दिवस आणि मानाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये लढत चालू आहे. एका बाजूला दापोली 11चा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला सिया 11चा संघ आहे, ज्याच्यामध्ये रायगडचे खेळाडू आहेत. तर सलामीवरती अर्थातच टेनिस क्रिकेटमधला बाहुबली मैदानामध्ये आहे. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत करते हैं. पावर प्ले का ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार है. बहुत अच्छा मैच मैदान के अंदर फील्डिंग देखिए एक बार फिर 10 मैन पॉइंट खबर पर खिलाड़ी गेंदबाज अपने बॉलिंग मार पर. ये बढ़िया कहते हैं टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्ताने में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है.
एक बार फिर बढ़िया मैच मैदान के अंदर है। गेंदबाज का नाम बताना है। अपने बूटिंग बार पर गेंदबाजी करने के लिए तैयार। राइट हम राउंड विकेट। ये बढ़िया गेंद है, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर कहते हुए गेंद जा रही है बॉर्डर लाइन की तरफ। कोई खिलाड़ी नहीं, 1 बाउंस 2 बाउंस, गेंद बॉर्डर लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। कमॉन डीजे चौबे के साथ स्वागत किया गया। नरेंद्र मस्कर गेंदबाजी कर रहे हैं। अपने बॉलिंग बार पर गेंदबाजी करने के लिए चौबे के साथ सुमित ढीकने ने स्वागत किया गया। राइट आर्म राउंड विकेट। एक बार फिर सुंदर गेंद है, डीप एक्स्ट्रा कवर पर खेला, खिलाड़ी खड़े हैं। दैट शुड बी टेकन। बड़ी मछली हाथ। कम ऑन डीजे, बड़ा विकेट मैदान के अंदर है। सेलिब्रेशन तो बनता है। बड़ा विकेट, बड़ी सफलता। सुमित ढीकले टेनिस क्रिकेट का बाहुबली बैक टू पवेलियन। दापोली 11 को लगने वाला यह बड़ा झटका। रन संख्या कुल मिलाकर 4 रनों पर पहला विकेट, पहली सफलता मैदान के अंदर। वाकई में बड़ा विकेट मैदान के अंदर गिरा। सुमित ढीकले दापोली 11 को लगने वाला। सलामी के प्रारंभिक बल्लेबाज हमने देखे थे प्रशांत और सुमित ढीकले आए थे। पहली गेंद हमने देखा बिंदी गेंद आई। दूसरी गेंद पर हमने देखा बहुत खूबसूरती के साथ चौवा लगाया था मिड विकेट बॉर्डर लाइन पर। पावर प्ले का फायदा उठाया था और तीसरी गेंद पर गेंदबाज ने एक बार फिर जवाब दिया गया। इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से देना। मैदान के अंदर गेंदबाज क्या सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। बहुत अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर नरेंद्र मस्कर द्वारा। बहुत सुंदर नपीतुली गेंदबाजी करे। नई बल्लेबाज मैदान के अंदर रत्नागिरी का टैलेंट मोहसिन मैदान के अंदर जा रहे हैं। रन संख्या 3 गेंदों के बाद 4 रन जीतने के लिए प्रति ओवर 12 बनाने। सुंदर मैच मैदान के अंदर चल रहा है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना का टूर्नामेंट चलता हुआ और लाजवाब टूर्नामेंट नगर अध्यक्ष चषक 2021 का रन संग्राम महासंग्राम, और जिसके अंदर ये बड़ा मैच मैदान के अंदर है। एक तरफ रायगढ़ के खिलाड़ी है, एक तरफ बम्बई के खिलाड़ी है, रत्नागिरी के खिलाड़ी है, और देखने में बड़ा मजा आ रहा है। आज के दोपहर के अंदर ये बड़ा मैच मैदान के अंदर चल रहा है। सभी दर्शकों का, खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत करते हैं। रन संख्या कुल मिलाकर 3 गेंदों के बाद अभी तक 4 रन बने हैं। अपने बॉलिंग मान पर गेंदबाज एक बार फिर तैयार। राइट ओवर द विकेट। ये बढ़िया गेंद, बढ़िया शॉट आने के साथ स्क्वायर लेग बॉर्डर लाइन के बाहर भेजा। ब्यूटीफुल शॉट। गेंदबाज का स्वागत किया गया। कहते ना स्वैग से करेंगे आपका स्वागत। मोहसिन ने आने के साथ नरेंद्र मस्कर का क्या स्वागत किया, गेंदबाज का क्या स्वागत किया गया। स्क्वायर लेग बॉर्डर लाइन के बाहर भेजने का काम किया। मोहसिन मैदान के अंदर रत्नागिरी का टैलेंट बता रहे हैं। इनके पास क्षमता है, इनके पास जद्दोजहद है, और ये खिलाड़ी वाकई में बड़े पायदान पर खेलने वाले खिलाड़ी है। रन संख्या सिक्सर के साथ 4 गेंदों में 10 रन बने हैं। विकेट की बात कीजिए तो पहला विकेट टेनिस क्रिकेट का बाहुबली यानी सुमित ढीकने का विकेट गिरा है। बहुत बड़ा विकेट वाकई में गिरा है। सुंदर मैच मैदान के अंदर चल रहा है। रोचक मैच मैदान के अंदर है। दापोली 11 को जीतने के लिए 61 रनों का पीछा करना है। अभी तक 4 गेंदों के अंदर 10 रन बना गए। बहुत अच्छा मैच मैदान के अंदर, रोचक मैच मैदान के अंदर चलता हुआ। कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज मोहसिन, जिनका इंजन दोपहर के समय गर्म है। राइट आर्म ओवर द विकेट। गेंदबाज एक बार फिर तैयार। ये बढ़िया गेंद, टिप्पा करने के बाद अंदर की तरफ आने वाली गेंद रक्षात्मक खेल रहे हैं। मोहसिन ने देखिए इसकी पहली गेंद का छक्का लगा, उसके बाद संयम के साथ खेल रहे, उसके बाद एक बार फिर देखिए रक्षात्मक खेलने की कोशिश मैदान के अंदर। रन संख्या 1 रन के साथ 11 पर पहुंच गए। बग 1 विकेट के नुकसान पर पहला विकेट दापोली 11 को सुमित ढीकने यानी टेनिस क्रिकेट का बाहुबली डकआउट के अंदर है। और इस पारी के पहली गेंद खेलने के लिए प्रशांत तैयार गए। राइट आर्म ओवर द विकेट। गेंदबाज तैयार। ये बढ़िया गेंद बैकफुट पर जाकर सुंदर तरीके से खेला। खिलाड़ी को चिरती हुई गेंद एक बार फिर मिड विकेट बॉर्डर लाइन की तरफ। सुंदर फील्डिंग, पहला रन तेजी के साथ। दूसरे की मांग की थी, 1 से संतोष होना पड़ेगा। रन संख्या कुल मिलाकर पहले ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आए गए। अभी भी गेंदे बची है 24 और जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। दापोली 11 को मैच जीतना गए। पहले ओवर के अंदर 12 रनों की सलामी दी, जिसके अंदर मोहसिन ने एक छक्का लगाया गया, एक चौवा सुमित ढीकने ने भी लगाया था। सुमित ढीकने के लिए देखिए पहले गेंद बिंदी गेंद आई, उसके बाद सुमित ढीकने ने चौवा भी लगाया और सुमित इस मैच के अंदर सस्ते में वापस आए हैं। यानी मैच बड़ा होने वाला है, रोचक मैच होने वाला है। सुंदर मैच मैदान के अंदर देखने के लिए मिलता हुआ। सभी दर्शकों का, खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत भी करते हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना का टूर्नामेंट चल रहा है और बड़ा टूर्नामेंट मैदान के अंदर देखने के लिए मिलता हुआ। नगर अध्यक्ष चषक खेल के इतिहास के अंदर यह बड़ा टूर्नामेंट, डे नाइट का टूर्नामेंट, और आने वाले दर्शकों का, आने वाले मेहमानों का हम तहे दिल के साथ स्वागत भी करते हैं। स्ट्राइक एंड पर प्रशांत, नॉन स्ट्राइक एंड पर मोहसिन। रन संख्या पहले ओवर की समाप्ति के बाद 12 रन बनेंगे। चर्चा अभी भी जारी है। पावर प्ले समाप्त होने के बाद फील्डिंग एक बार फिर सजा रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दूसरा ओवर लेकर स्वस्तिक अपने बॉलिंग मार पर आएंगे। स्वस्तिक महात्रे गेंदबाजी करेंगे। अपने ओर से पहला, टीम की ओर से दूसरा ओवर लेकर स्ट्राइक एंड पर प्रशांत के लिए।
अच्छा मैच मैदान के अंदर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रणय भोगीर अपने बॉलिंग मार पर गेंदबाजी करके लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये बढ़िया गेंद, बढ़िया शॉट सामने की दिशा में गेंदे में गेंद बॉर्डर लाइन के बाहर गोइंग एंड गॉन नॉक ऑन बॉर्डर लाइन के बाहर प्रशांत के बल्ले से निकलने वाला ये बढ़िया छक्का मैदान के अंदर। ब्यूटीफुल शॉट, लुक एट दिस प्लेयर, मैग्निफिसेंट शॉट, ग्लोरियस गोइंग एंड गॉन। प्रशांत ने सलामी दी है गेंदबाज प्रणय भोहिर को। मैग्निफिसेंट शॉट मैदान के अंदर आता हुआ। रन संख्या 6 रनों के साथ बनने वाले रन संख्या कुल मिलाकर 18 रन। ओवर के बाद की जो दूसरा ओवर मैदान के अंदर चल रहा है, आने के साथ गेंदबाज का स्वागत भी किया गया है। गेंदबाज अपने बॉलिंग मार पर इस ओवर के अगले गेंद का लेफ्ट आर्म ओवर द विकेट। यह बढ़िया गेंद, बहुत सुंदर गेंद थी, चौथे स्टंप पर गेंद थी, ऑन साइड पर गेंद तेजी के साथ खिलाड़ी आते हुए पहला रन तेजी के साथ, सुंदर फील्डिंग, सुंदर थ्रो मैदान के अंदर। एक से ज्यादा कुछ नहीं मिलने वाला है। रन संख्या बढ़ने वाली है। दूसरे ओवर के अंदर 1 विकेट के नुकसान पर अभी तक 19 रन बने गए। फील्डिंग के जवाब में एक बार फिर देखने वाले शॉट फाइंडिंग का खिलाड़ी अंदर है, मिड विकेट का खिलाड़ी बॉर्डर लाइन पर है, वाइदेश काउ कॉर्नर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है। अपने बॉलिंग मार पर गेंदबाज फिर से एक बार तैयार, ये एक बार फिर लाजवाब गेंद है, मैग्निफिसेंट गेंदबाजी करे, मौका नहीं दे रहे। पहली गेंद पर छक्का लगा, उसके बाद लगातार जड़ में गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक 3 गेंदें की गए और 3 गेंदों के अंदर इस गेंदबाज की बात की जाए तो इन्होंने अभी तक इस मैच के अंदर कुल मिलाकर 8 रन दिए। रन संख्या कुल मिलाकर 20 रन। गेंदबाज अपने बॉलिंग मान पर प्रणय भोगिर लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। ये देखे जगह बनाकर खेलने की कोशिश, चेंज ऑफ पेस मैदान के अंदर चकमा देने वाली गेंदबाजी, वाकई में सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। प्रशांत के खिलाफ अंपायर का सिग्नल 22 का होता हुआ। बहुत अच्छी अंपायरिंग इस मैच के लिए, इस टूर्नामेंट के लिए हमारे साथ रत्नागिरी क्रिकेट एसोसिएशन के अंपायर भी जुड़े हुए, उनका भी हम तहे दिल के साथ आभार प्रकट करते हैं। बहुत अच्छा मैच। गेंदबाज एक बार फिर तैयार अपने बॉलिंग मार पर, यह बढ़िया गेंद, फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस गेंद को ऑन साइड पर गिरा। एक बार फिर 1 बाउंस गिरने के बाद खिलाड़ी तेजी के साथ आते हुए 1 रन तो आसानी के साथ मिलने वाला है। 1 रन के साथ रन संख्या बढ़ेगी। रन संख्या कुल मिलाकर दूसरे ओवर के अंदर अभी तक 22 रन, जीतने के लिए आपको 61 रन बना लेंगे। अभी तक 22 रन बनेंगे दूसरे ओवर के अंदर। 5 ओवर का मैच है। गेंदबाज एक बार फिर तैयार अपने बॉलिंग मार पर, ओहो लाजवाब गेंद है, बड़ा शॉट खेलने की कोशिश, घुटना टेक तमाशा देख खेलना बने थे, मगर गेंद बनने पर नहीं है। गेंद टिप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्तान में 2 ओवर का केस समाप्त है। 2 ओवर में 22 रन बनेंगे। कई मजा, ये सुपर हिट पिक्चर, सुपर हिट ड्रामा मैदान के अंदर चल रहा है। और 39 रन की जरूरत आहे. 18 चेंडू 39 धावा. 12 चेंडूमध्ये 22 बनवले आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आहेत. 61 धावांचं तुम्हाला पाठणं आहे. म्हणजे 18 चेंडूमध्ये तुम्हाला 39 धावा या मॅचमध्ये कुठावे लागणार आहेत, बनवावे लागणार. अप्रतिम मॅच मैदानामध्ये आहे. एका बाजूला मोसिन आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशांत मैदानामध्ये आहे. एक महत्त्वाची लढत मैदानामध्ये, काटेची टक्कर मैदानामध्ये आहे. रणसंग्रामातला मोठा मॅच मैदानामध्ये पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ी के इस मैच के अंदर तहे दिल के साथ स्वागत भी करते हैं. आने वाले मेहमानों का तहे दिल के साथ स्वागत है. हमारे साथ कई खिलाड़ी जुड़े हुए हैं, उनका हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं. पहले ओवर के अंदर रन देखे थे हमने, कुल मिलाकर 12 रन दिए थे और गेंदबाज हमने देखे थे बहुत सुंदर तरीके से नरेंद्र मस्कर ने गेंदबाजी की थी. बहुत अच्छा ओवर था. पहले ओवर के अंदर पावर प्ले में 12 गए. दूसरा ओवर लेकर प्रणय भोईर गेंदबाजी करने के लिए आए थे और उस ओवर के अंदर कुल मिलाकर 10 रन कर चुके. ऐसे कुल मिलाकर 12 गेंदों के अंदर 22 रन कर चुके हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी ओर से दूसरा, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर नरेंद्र मस्कर गेंदबाजी करने के लिए आ गए. स्ट्राइक एंड पर मोहसिन तैयार, नॉन स्ट्राइक एंड पर प्रशांत. ये बड़े खिलाड़ी बड़े पायदान के. ऑन साइड पर एक बार फिर फील्डिंग देखने बने हैं. ऑन साइड पर 4 खिलाड़ी के तैनात, ऑफ साइड पर कुल मिलाकर 5 खिलाड़ी के तैनात है. अपनी ओर से दूसरा, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर 18 गेंदे 39 रन की जरूरत है. अभी भी कड़ी धूप के अंदर मैच चल रहा है. गेंदबाज तैयार, राइट ऑफ ओवर द विकेट. बढ़िया गेंद, बढ़िया शॉट. ऑन साइड पर खेला, खिलाड़ी खड़े, क्या तेजी के साथ गेंद बॉर्डर लाइन के बाहर. ब्यूटीफुल शॉट, काउ कॉर्नर बॉर्डर लाइन के बाहर भेजा गया. मोहसिन मैदान के अंदर रत्नागिरी जिले का टैलेंट बता रहे हैं. ये बता रहे मैं लोकल टैलेंट हूं मगर मेरे पास क्षमता बड़ी है. बड़ा मंच है और बड़े मंच पर मैं बड़ा पंच करना जानता हूं. मोहसिन के बल्ले से काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर जाने वाला एक छक्का, लाजवाब छक्का है. गेंदबाज का स्वागत किया गया नरेंद्र मस्कर का, राइट ऑफ ओवर द विकेट. यह बढ़िया गेंद, एक बार फिर ऑन साइड पर खेला. स्क्वेयर लेग बाउंड्री की तरफ खिलाड़ी खड़े, खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर. ब्यूटीफुल शॉट. छोटी गेंद थी, छोटी गेंद पर प्रहार करने की कोशिश. मोहसिन मैदान के अंदर जलवा बिखेर रहे हैं. बैक टू बैक दूसरी गेंद पर दूसरा छक्का लगाया. दापुनी 11 के लिए राहत की सांस दिलाई है. व्हाट अ बैटिंग, मैग्निफिसेंट. गेंदे बच्ची है 16, जीतने के लिए चाहिए 27 रन.
रन संख्या बढ़ने वाली है, रन संख्या कुल मिलाकर अभी भी 34 पर पहुंची है। तीसरा ओवर मैदान के अंदर है, 5 ओवर के अंदर 61 रन बनाने के। स्ट्राइक एंड पर मोहसिन तैयार, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राइट ऑफ ओवर द विकेट। यह बढ़िया गेंद, तीसरी गेंद पर तीसरा छक्का लाजवाब हवा में उड़ाया, गेंद बॉर्डर लाइन के बाद टालियां बंदी चाहिए। 3 गेंदों में 3 छक्के मैदान के अंदर जड़े गए। व्हाट अ बॉलिंग, मोहसिन मैदान के अंदर जलवा बता रहे हैं। वाकई में ये दापोली तालुके के एक धुरंधर खिलाड़ी है। ये बता रहे मैं जिद्दी खिलाड़ी हूँ, मेरे पास क्षमता है, मेरे पास लगन है, मेरे पास जुनून है। और 3 गेंदों में 3 छक्के लगे गए, 6 गेंदों में 6 छक्के लगाते गए। तो पराग मोबाइल इनकी तरफ से एक मोबाइल रेडी बना गए। मोहसिन के लिए प्राइज ऑन है, इनामी राशि ऑन है। मोहसिन एक बार फिर मैदान के अंदर ऑन है। 15 गेंदे 21 रन वाला मैच मैदान के अंदर ऑन है। गेंदबाज का क्या स्वागत किया है, 3 गेंदे 3 छक्के, राइट अप ओवर द विकेट। गेंदबाज एक बार फिर तैयार अपने बॉलिंग मार पर। यह सुंदर गेंद है, ब्यूटीफुल शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, 1 बाउंस, गेंद बाउंड्री लाइन के पाकर ब्यूटीफुल शॉट मैदान के अंदर मोहसिन द्वारा। व्हाट अ बॉलिंग, मोहसिन बता रहे रत्नागिरी का टैलेंट मेरे पास है और क्रिकेट के मैदान पर मैं एक बार फिर दहाड़ना जानता हूँ। क्रिकेट का खेल एक जंगल है, तो जंगल का शेर कौन है, मोहसिन मैदान के अंदर दहाड़ रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 44 इस ओवर के अंदर, 3 गेंदों में 3 छक्के। चौथी गेंद पर चौवा आया नरेंद्र अपने बॉलिंग मार पर। यह बढ़िया गेंद, एक बार फिर देखिए हवा में गेंद जा रही है, इस बार डीप बैकवर्ड पॉइंट के स्थान पर खिलाड़ी तेजी के साथ, कैच तो नहीं बनने वाला है। 2 मैच लैंड में गेंद करते हुए पहला रन तेजी के साथ चुरा, दूसरे की मांग मैदान के अंदर कर रहे हैं। 2 रनों के साथ रन संख्या बढ़ेगी। रन संख्या कुल मिलाकर अभी तक रन संख्या की बात की जाए तो 46 बनेंगे। इस ओवर के अंदर अगर बात की जाए तो कुल मिलाकर बहुत ज्यादा रन आए। इस ओवर के अंदर हमने देखा तो 24 रन का ओवर, अभी तक 5 गेंदे किए गए। अपने बॉलिंग बार पर राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। ये बढ़िया गेंद, बढ़िया शॉट, एक बार फिर पॉइंट एक बाउंड्री लाइन के बाहर भेजा, ब्यूटीफुल शॉट। वाकई में चौथा छक्का लगाने का काम मोहसिन ने किया गया, मैच का रिजल्ट लगाया गया, कहानी में पलटवार किया गया। और मैदान के अंदर मोहसिन बता रहे हैं मैं इसी इलाके का हूं और रत्नागिरी का टैलेंट मेरे में कूट कूट कर बना हुआ है। रन संख्या कुल मिलाकर 52 बने गए। 12 गेंदे 9 रन मैच जीतने के लिए चाहिए। मैच में पलटवार लाया गया, 1 ओवर के अंदर 30 रन। स्वागत किया गेंदबाज का नरेंद्र मस्के, बहुत मेगा ओवर करके गए। वाकई में दापोली का टाइगर एक तरफ है और बम्बई के सभी खिलाड़ी है, मगर दापोली का टैलेंट आज उभर कर दिख रहा है, यानी बहुत अच्छी बात है। मैदान के अंदर मोहसिन क्या बल्लेबाजी कर रहे हैं, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रायगढ़ के गेंदबाज आ रहे हैं। सभी के ऊपर हल्ला बोला गया, तो किरण पवार एक बार फिर कोशिश कर रहे हैं मैच को बनाने की। 12 गेंदे और 9 रनों की जरूरत है दापोली को जीतने के लिए। किरण पवार अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए राइट अप ओवर द विकेट। पहली गेंद सुंदर गेंद, एक बार फिर देखिए हवा में गिरा, कमेंट्री बॉक्स को सलामी दी, गेंद बॉर्डर लाइन के बाहर, लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के बाहर, ब्यूटीफुल शॉट, गोइंग एंड गॉन। व्हाट अ बॉलिंग मैदान के अंदर है, क्या बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज प्रशांत और मोहसिन ने 10 गेंदों के अंदर 39 रन बनाए। क्या बल्लेबाजी के प्रशांत, एक गेंद पर प्रशांत भी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। वाकई में सुंदर गेंद मैदान के अंदर है, जीतने के लिए कुल मिलाकर 3 रनों की जरूरत। अभी भी 11 गेंदे 3 रन, राइट अप ओवर द विकेट। यह बढ़िया गेंद, एक बार फिर देखिए फाइंडिंग की तरफ खेला, खिलाड़ी तेजी के साथ सुंदर फील्डिंग करते हुए 1 रन चुराना चाहते हैं। मैदान के अंदर तेजी के साथ दौड़ लगाते हुए भाग वाला खेल मैदान के अंदर चल रहा है। अभी भी जीतने के लिए 10 गेंदों का खेल बचा हुआ है। बल्लेबाजी करने वाली टीम दापोली 11, दापोली का टाइगर 10 गेंदों में 39 पर है। 2 रनों की जरूरत है 10 गेंदों के अंदर, राइट अप ओवर द विकेट गेंदबाज। यह सुंदर गेंद ऑन साइड पर खेलने की कोशिश, बनने पर गेंद यार तेजी के साथ दौड़ लगाते, पहला रन तेजी के साथ, दूसरे की मांग इसी के साथ, दूसरे रन की मांग की और इसी के साथ यह मैच को समाप्त किया गया। व्हाट मैच, तालियां बंदी चाहिए दापोली 11 के लिए। 10 गेंदों के अंदर 39 रनों की पारी हमने देखी मोहसिन के बनने से, लाजवाब पारी मैदान के अंदर, मैग्निफिसेंट शॉट, क्या बल्लेबाजी की और समा बांधने का काम मैदान के अंदर मोहसिन। 11 गेंदों के अंदर 41 रन, वाकई में 2 रन आखिर के भी 2 रन मोहसिन ने बनाए और वाकई में 11 गेंदों के अंदर 41 रनों की पारी दापोली के टाइगर मोहसिन ने बनाई। और दापोली और हरने का सबसे बड़ा धुरंधर, बड़े मंच का बड़ा कलाकार मोहसिन इस मैच के मैन ऑफ द मैच बने, नो डाउट मोहसिन बने मैन ऑफ द मैच का हकदार। तालियां बंदी चाहिए, ठोको ताली, लाजवाब खेले, मैग्निफिसेंट बल्लेबाजी मैदान